सर्वपक्षीय नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी नेमक्या काय काय प्रतिक्रिया दिल्यात आपण बघूया. याचा अर्थ निवडणूक आयोग पारदर्शक आहे. तुम्ही जर ते आरोप केले असतील पुरावे द्या, जर चुकीचे असतील तर त्याच्यावरती कारवाई होईल. कोण नाही म्हणतंय, कोण नाही म्हणतंय. आणि डुप्लिकेट नावं, 4-4 वेळा नावं. अरे बिहारमध्ये हा प्रयोग केला ना आम्ही. जी आमची मागणी होती त्या मागणीच्या अनुरूप आहे का वरना दिखाव्यासाठी हे सगळे पावलं उचलले जात आहेत. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की 2024ची विधानसभा निवडणूक ज्या मतदार यादीवर झाली त्या मतदार यादीवरती मूलभूत आक्षेप आमच्याकडे आहेत. मी आत्ताच कालच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की केवळ शेवटच्या 4 दिवसामध्ये 6.5 लाख मतदार वाढले कसे. तुम्ही BLOची अजून तुम्हाला माहिती आहे का, बूथ लेवल ऑफिसर जे निवडणूक आयोगाने नेमायला पाहिजे त्याची अजून नेमणूक झालेली नाहीये. ची नेमणूक करा तर तुम्हाला मतदार यादीमध्ये कोण डुबार आहे, कोण एका घरावर 10-10, 20-20, 25-25 लोकांचं रजिस्ट्रेशन झालंय, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर होईल. तर आम्ही त्यांना सांगितलेलं समरी सर्वेक्षण याचं तुम्ही करा. मी जे सांगितलं की लाखो लोक बोगस याच्यामध्ये आहेत, तर मी निवडणूक आयोगाचं धन्यवाद मानेन की तुम्ही कारवाई केली, पण खूप उशीर तुम्ही आधी केला. आणि हे करताना निवडणुकीच्या पूर्वी जर होत असेल तर त्याचा फायदा होईल. आणि तुम्ही निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर जर नाही केलं तरी बोगस मतदार कायम राहतील. म्हणून जे काय निवडणूक आयोगाला करायचं असेल त्यांनी ताबडतोबीनं ही डबल नावं, मृत्यूची नावं ही ताबडतोबीनं डिलीट केली पाहिजे. दरम्यान विरोधकांनी केलेल्या आरोपांना आता निवडणूक आयोगाने नेमकं काय आणि कसं उत्तर दिलंय ते बघूया. आरोप आहे नागपूरमध्ये एकाच घरात 200 मतदार असल्याचं. तर आयोगाचा दावा आहे की झोपडपट्टीत इतर झोपड्यांवर घर क्रमांक लिहिला नसल्यानं एकाच घराचा उल्लेख हा करण्यात आलाय. आरोप आहे जयश्री मेहता या महिलेचं दहिसर आणि चारकोप अशा 4 ठिकाणी मतदार यादीत नाव आहे. तर आयोगाचं म्हणणं आहे 27 डिसेंबर 2024 आणि 24 एप्रिल 2025ला 3 ठिकाणची नावं या अधिकाऱ्यांनी वगळलेली आहेत. आणखी एक आरोप होता तो म्हणजे मोहननंदा बिलवा या महिलेचं भांडूपमध्ये 2 तर विक्रोळीत 1 अशा 3 ठिकाणी नाव आहे. तर भांडूपमधील एका मतदार यादीतलं नाव हे 15 एप्रिल 2025 आणि विक्रोळीतलं 9 एप्रिल 2025ला काढून टाकलं असं आयोगाचं म्हणणं आहे. तेव्हा हे सगळे दावे आणि आता उत्तरं समोर येत असतानाच एकीकडे विरोधक तर आरोप करतातच आहेत, मात्र सत्ताधाऱ्यांमधल्या काही आमदारांनी देखील आता आयोगावर प्रश्नचिन्ह एक प्रकारे उपस्थित केल्याचं बघायला मिळतं. याचं कारण त्यांनीही या सगळ्या संदर्भात आक्रमकपणे मागणी केलेली आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदारांकडनं देखील एक प्रकारे निवडणूक आयोगावरच निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय. गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36,000 नावे दुबार आलेली आहेत. खरं तर मतदार यादीपासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे. त्यांच्या डिप्टीला महसूल खात्याची मशिनरी असते, परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते करू लागले. बघा, मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4,000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवणे साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील. हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे. गेले 15-20 वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नावं असतील यासाठी मी कलेक्टर असतील, निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करत होते. ही ठराविक लोक असतात, ही पैसे घेऊन नोंदणी तर करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात. त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. मतदार जी काही याद्यांच्या बाबतीमध्ये जी तपासणी वगैरे जी आहे, हे खरं आहे की जवळपास 95 पासूनच्या याद्या आज पूर्णतः देशभरामध्ये ह्या सगळ्याकडे हे होत आहेत. आणि त्यामुळे माझी देखील मागणी राहील की मतदार याद्या ज्या आहेत त्याची व्यवस्थित तपासणी BLO नेमून या सगळ्यांची करायला पाहिजे. पुढची बातमी आहे आरक्षणासंदर्भातली. ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमध्ये महाएल्गार सभा जी आहे ती घेतलेली होती आणि त्याच्यानंतर आता वादाचे फटाके